हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी हा टॉपिक कवर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की पहा. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा समोर दिलेल्या लिंकवरती जर का तुम्ही गेलात तर तिथे जाऊनसुद्धा तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळतील. ओके, चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. सो सगळ्यात पहिलं सुरुवातीला आपण थोडंसं रिवाईज करून घेऊया. आपल्याला माहिती आहे आपली जी अर्थ आहे त्या अर्थचं 71% जो सरफेस आहे त्याच्यावरती वॉटर प्रेझेंट आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ते जे वॉटर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस इव्हॅपोरेशनची प्रोसेस चालू असते. इव्हॅपोरेशन म्हणजेच काय तर वॉटरचं कन्व्हर्जन वॉटर वेपर्समध्ये होत असतं. ओके, सो ही जी प्रोसेस आहे वॉटरचं कन्व्हर्जन वॉटर वेपर्समध्ये होण्याची, ती इव्हॅपोरेशनची प्रोसेस कंटिन्युअस चालू असते. आता तुम्ही असं म्हणाल की नाही मॅम, जर का आपण वॉटरला हीट केलं तरच वॉटरचं कन्व्हर्जन वॉटर वेपर्समध्ये होतं. बट तसं नाही आहे. वॉटरचं जे इव्हॅपोरेशन होत असतं ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ती कंटिन्युअस प्रोसेस समरमध्ये सुद्धा असते, तशीच विंटरमध्ये सुद्धा असते आणि तशीच रेनी सीझनमध्ये सुद्धा होत असते. ओके, फक्त डिफरन्स काय आहे तर समरमध्ये त्या इव्हॅपोरेशनचं प्रमाण जास्त असतं, विंटर्समध्ये थोडं कमी होतं. ओके, सो आता आपण बघूया व्हॉट इज ह्युमिडिटी. The presence of water vapors in the air makes it moist. The moisture in the atmosphere is called as humidity. आता बघा किती सोपं आहे. आपल्याला माहिती आहे वॉटरचं इव्हॅपोरेशन कंटिन्युअस होत असतं. मग त्यावेळी ते जे इव्हॅपोरेट झालेले जे वेपर्स असतात ते कुठे जात असणार तर ते ऑब्व्हियसली आपल्या एअरमध्ये जात असतात. आणि त्याच्यामुळे ते वॉटर वेपर्स काय करतात तर त्या एअरला मॉइस्ट करतात. ओके, मग द मॉइश्चर इन दॅट ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ह्युमिडिटी. मग ते जे मॉइश्चर प्रेझेंट असतं त्या पर्टिक्युलर एरियाच्या हवेमध्ये एअरमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज ह्युमिडिटी. ओके, द एक्सेस वॉटर वेपर्स इन द एअर कन्वर्ट्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. ओके, आता बघा इथे मी काय सांगितलं, वॉटर वेपर्स कुठे जात असतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच आपल्या एअरमध्ये. पण त्यालासुद्धा एक लिमिट असतं. त्या सर्टन लिमिटपेक्षा जास्त वॉटर वेपर्स जर का एअरमध्ये गेले तर काय होतं तर त्या वॉटर वेपर्सचं कन्व्हर्जन होतं वॉटर ड्रॉपलेट्समध्ये. ओके, आता वॉटर वेपर्स म्हणजे काय तर वाफ आपण म्हणू शकतो पाण्याची, आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे वॉटर ड्रॉपलेट्समध्ये म्हणजेच छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये. ओके, सो आता आपण बघूया व्हॉट इज सॅच्युरेटेड एअर. सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय तर ज्यावेळी एअरमध्ये वॉटर वेपर्सचं प्रमाण जास्त असतं त्यावेळी त्याला काय म्हणतात सॅच्युरेटेड एअर. ओके, हे बघा, वेन एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. मग आता अनसॅच्युरेटेड म्हणजे काय असणार आहे तर याच्या अपोजिट असणार आहे. ज्यावेळी एअरमध्ये वॉटर वेपर्सचं प्रमाण कमी असतं त्यावेळी त्याला काय म्हणतात अनसॅच्युरेटेड एअर. ओके, सो द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स नीडेड टू सॅच्युरेट एअर इज डिपेंड ऑन टेम्परेचर. आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, आपण म्हटलो की जर का वॉटर वेपर्सचं प्रमाण एअरमध्ये जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड एअर. मग आता काहीतरी प्रमाण असेल की नाही की एवढ्या पर्सेंट जर का वॉटर वेपर्स एअरमध्ये प्रेझेंट असले तर ती एअर सॅच्युरेटेड असते. मग ते कोणावरती डिपेंड आहे तर दॅट इज डिपेंड ऑन टेम्परेचर. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. इथे मी एअर लिहिते आणि इकडे लिहिते वॉटर वेपर्स. ओके, वॉटर वेपर्स. सपोज एअरचं टेम्परेचर असेल 40 डिग्री सेल्सिअस. त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर का एअरचं टेम्परेचर 40 डिग्री असेल तर त्याच्यामध्ये ती एअर 49 ग्राम्स ऑफ वॉटर वेपर्स त्या एअरमध्ये प्रेझेंट राहू शकतात. ओके, किंवा ती एअर होल्ड करू शकते. पण त्याच एअरचं जर का टेम्परेचर पण कमी असेल म्हणजेच 20 डिग्री पकडूया, जर 20 डिग्री असेल तर त्याच्यामध्ये जी वॉटर वेपर्सची क्वांटिटी प्रेझेंट असते ती असते ओन्ली
14.7 ग्रॅम्स. ओके, आता हे एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ओके, सो फर्स्ट आता लक्ष द्या व्यवस्थित, इथे काय त्यांना सांगायचं आहे बघा. जर का एअरचं टेम्परेचर जास्त असेल तर वॉटर वेपर्सचं कंटेंटसुद्धा त्याच्यामध्ये जास्त असतो. बघा, जेवढं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त वॉटर वेपर्स ग्राममध्ये प्रेझेंट आहेत. आणि जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होतं आहे, कमी होतं आहे, तसं तसं वॉटर वेपर्सचं प्रमाणसुद्धा कमी कमी होणार आहे. ओके, सो सांगण्याचा हेतू काय, तर हे जे वॉटर वेपर कंटेंट प्रेझेंट असतात एअरमध्ये ते कोणावरती डिपेंड असतात, तर इट इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर. ओके, नाव वी विल सी व्हॉट इज ड्यू पॉईंट. ओके, सो सपोज अनसॅच्युरेटेड एअर घेतलेली आहे आणि त्या अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर आपण रिड्यूस करतो आहे. ओके, इथे मी लिहिते रिड्यूस्ड टू लो टेम्परेचर. ओके, सो आता काय होणार आहे बघा, ज्यावेळेस आपण अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर कमी कमी करणार आहोत तसं तसं काय होणार आहे, ह्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सॅच्युरेटेड एअरमध्ये. ओके, कशामध्ये होणार आहे, सॅच्युरेटेड एअरमध्ये. आणि इथे जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, तर ड्यू पॉईंट. ओके, मी पुन्हा सांगते, सपोज अनसॅच्युरेटेड एअर आहे आणि ह्या एअरचं आपण टेम्परेचर रिड्यूस करतो आहे. सपोज ह्याचं टेम्परेचर असेल 40 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचं टेम्परेचर आपण खाली खाली आणतो आहे. ओके, आणि टेम्परेचर कमी केल्यानंतर काय होणार आहे, त्या एअरचं कन्वर्जन काय होणार आहे, सॅच्युरेटेड एअरमध्ये होणार आहे. आणि इथे ज्या टेम्परेचरला आणून एअर सॅच्युरेट होते त्या टेम्परेचरला आपण म्हणतो ड्यू पॉईंट. ओके, सो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे बघा, द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वेपर्स इज कॉल्ड ॲज ड्यू पॉईंट टेम्परेचर. ओके, मग आता ड्यू पॉईंट म्हणजे काय, तर ह्या टेम्परेचरला येऊन त्या एअरमध्ये जे वॉटर वेपर्स असतात त्या वॉटर वेपर्सचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटर वेपर्सचं कन्वर्जन होणार आहे ड्यूमध्ये, म्हणजेच काय, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये. आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे, ड्यू पॉईंट. ओके, वॉटर वेपरचं कन्वर्जन ज्यावेळेस ड्यूमध्ये होतं म्हणजेच वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं त्या टेम्परेचरला काय म्हणतात, ड्यू पॉईंट टेम्परेचर. आता हे जे एअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असतात ह्याला मोजतात कशाने, तर इट इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, आणि ही काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, सो वॉटर वेपरचं कंटेंट कशाने मेजर केलं जातं, तर बाय यूजिंग फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि ही जी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असते ती कशामध्ये मेजर केली जाते, तर इट इज जनरली मेजर्ड इन किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके, सो आता किलोग्राम पर क्युबिक मीटर म्हणजेच काय, तर 1 क्युबिक मीटरमध्ये जेवढे वॉटर वेपर्स प्रेझेंट असतात, 1 क्युबिक मीटर एअरमध्ये जेवढे वॉटर वेपर प्रेझेंट असतात त्यालाच काय म्हणतात, तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, सो आपल्याला सवय असते बघा, आपण म्हणतो की आपलं ॲटमॉस्फिअर कसं आहे, ह्युमिड आहे, किंवा कधी कधी आपण म्हणतो की ॲटमॉस्फिअर आजचं ड्राय आहे. ओके, मग ते कशावरती डिपेंड असतं, तर इट इज डिपेंड ऑन 3 थिंग्स. आता त्यांनी इथे सांगितलं आहे बघा, सगळ्यात पहिलं त्यांनी काय सांगितलं आहे बघा, तर इट इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर ऑफ द एअर. ओके, सगळ्यात पहिलं एअरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. सेकंड थिंग त्यांनी सांगितलं आहे, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स प्रेझेंट इन द एअर. ओके, त्या एअरमध्ये किती % वॉटर वेपर प्रेझेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं. प्लस हाऊ क्लोज दॅट अमाऊंट इज फॉर मेकिंग दॅट एअर सॅच्युरेटेड. आता त्यांनी काय सांगितलं, हे जे वॉटर वेपर प्रेझेंट असतात ते किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांच्या किती अमाऊंटमुळे एअर सॅच्युरेटेड झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं की एअर ह्युमिड आहे किंवा ड्राय आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते. फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितलं एअर 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल एअरचं, तर त्याच्यामध्ये किती वॉटर वेपर प्रेझेंट असतात, 49 ग्राम्स. ओके, पण सपोज एअरचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर वेपर प्रेझेंट आहेत 40 ग्राम्स. सो आता बघा, आता हे 40 ग्राम्स वॉटर वेपर्स ह्याच्या जवळपास आहेत आहे की नाही, इट इज क्लोज टू 49 ग्राम्स ऑफ वॉटर वेपर्स. मग अशा वेळेला आपण काय म्हणू शकतो, दिस एअर इज ह्युमिड.
ह्युमिड. ओके. आणि ही जी एअर असते ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो, ड्यू पॉईंट. आपण शिकलो मगाशी. ओके. हा जो पॉईंट असतो 40 डिग्री सेल्सिअस एअरमध्ये ज्यावेळेस 49 ग्राम्स ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट असतात त्या पॉईंटला काय म्हणतात तर ड्यू पॉईंट. आणि सपोज त्या ड्यू पॉईंटच्या जवळपास जर का वॉटर वेपर्स प्रेझेंट असतील तर ती एअर काय असते, ह्युमिड असते. पण सपोज एअरचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स जर का फक्त 20 ग्राम्स प्रेझेंट आहेत तर ती एअर कशी असणार आहे, ड्राय असणार आहे. ओके. सो एअरचं टेम्परेचरवरती डिपेंड आहेच, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती % वॉटर वेपर्स डिपेंड आहेत त्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठी. ओके. त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं एअर ह्युमिड आहे की ड्राय आहे. ओके. सो एअरला सॅच्युरेट करण्यासाठी जर का वॉटर वेपर्स जवळपास प्रेझेंट असतील तर दॅट एअर इज ह्युमिड. आणि इथे बघा खूप कमी आहेत हे वॉटर वेपर्स, सो दॅट एअर विल बी ड्राय एअर. ओके. ओके. सो आता आपण बघूया व्हॉट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे तर हा एक रेशो आहे. ओके. तो कशाचा रेशो आहे ते आता आपण बघूया. इट इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर फॉर गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स टू मेक द एअर सॅच्युरेटेड ॲट दॅट टेम्परेचर. म्हणजेच काय तर एक एअरचा व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे आणि त्या एअरला एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे. तर त्या एअरमध्ये जेवढा वॉटर वेपरचा मास प्रेझेंट असेल किंवा वॉटर वेपर्स प्रेझेंट असतील तो अपॉन द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर टू मेक द एअर सॅच्युरेटेड ॲट दॅट टेम्परेचर. त्याच्यामध्ये एअरला सॅच्युरेट करण्यासाठी किती वॉटर वेपर प्रेझेंट आहे त्याचा अमाऊंट, या दोघांचा रेशो म्हणजेच काय तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके. सो आता आपण बघूया रिलेटिव्ह ह्युमिडिटी पर्सेंटमध्ये कशी काढली जाते किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं पर्सेंट कसं काढलं जातं. तर हे सुद्धा पुन्हा तेच आहे, ह्याचा रेशो, ह्या दोघांचा रेशो इंटू 100 केलं की आपल्याला % रिलेटिव्ह ह्युमिडिटी मिळते. ओके. सो बघा ॲक्च्युअल मास ऑफ वेपर्स कंटेंट इन द एअर इन द गिवन व्हॉल्यूम अपॉन मास ऑफ वेपर निडेड टू मेक दॅट एअर सॅच्युरेटेड. ओके. एका ठराविक व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये जेवढे वॉटर वेपर्स प्रेझेंट आहेत अपॉन ते वॉटर वेपर्स त्या एअरला किती सॅच्युरेट करण्यासाठी वापरले गेलेत त्याचा अमाऊंट, या दोघांचा रेशो इंटू 100 केलं की आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी मिळते. ओके. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी सांगितलं आहे बघा, ड्यू पॉईंट जो असतो त्या पॉईंटला ह्युमिडिटी किती असते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते. जर का एअर ह्युमिड असेल तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, मोर दॅन 60%. आणि जर का एअर ड्राय असेल तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, लेस दॅन 60%. ओके. कळलं आहे. आय होप तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि % रिलेटिव्ह ह्युमिडिटी दोन्ही गोष्टी कळलेल्या आहेत. ओके. सो आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. विंटर सीझनमध्ये जर का तुम्ही स्कायमध्ये बघितलं आणि जर का एरोप्लेन जात असेल तिथून तर तुम्हाला बघायला मिळतं की त्या एरोप्लेनच्या मागे बरोबर व्हाईट क्लाउड्स तयार झालेले असतात किंवा व्हाईट स्मोक तयार झालेला असतो. ओके. मग ते का तयार होतात तर बिकॉज एरोप्लेनची जी इंजिन असते ती गरम असते. ओके. आणि त्याच्यामधून वेपर्स रिलीज होत असतात. तर ते जे वेपर्स असतात वॉटर वेपर्स हवेमध्ये मिक्स होतात आणि तिथे विंटर सीझन असल्यामुळे काय होतं, हवा कोल्ड असते. हवा कोल्ड असल्यामुळे काय होतं, वॉटर वेपर्सचं कन्व्हर्जन क्लाउड्समध्ये होतं आणि ते क्लाउड्स आपल्याला एरोप्लेनच्या पाठीमागे बरोबर तयार होताना दिसत असतात. ओके. सो आता ते क्लाउड्स कधीकधी जास्त वेळ दिसतात आपल्याला किंवा कधीकधी ते लगेच निघून जातात. ओके. तयार होतात आणि लगेच निघून जातात किंवा कधीकधी ते तयारसुद्धा होत नाहीत. मग ते कशावरती डिपेंड असतं तर इट इज डिपेंड ऑन रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके. जेवढी जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्या हवेमध्ये प्रेझेंट असेल तेवढा जास्त वेळ ते जे क्लाउड फॉर्म झालेले असतात ते प्रेझेंट असतात आणि जेवढी रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेस असेल तेवढा कमी वेळ ते क्लाउड्स तिथे प्रेझेंट राहतात. ओके. किंवा कधीकधी ते आपल्याला बघायला पण मिळत नाहीत कारण तिथली रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी असेल, खूप कमी असेल त्यावेळी. ओके. सो आता तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन आला असेल की मॅम तुम्ही सांगताय खरं की वॉटर वेपर्स हवेमध्ये प्रेझेंट असतात, एअरमध्ये प्रेझेंट असतात, पण ते आपल्याला दिसतात कुठे. ओके. सो आता ते जर तुम्हाला हवं असेल तर त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं त्यांनी एक्झाम्पल सांगितलं आहे रेफ्रिजरेटरमध्ये जी आपण बॉटल ठेवतो ती किंवा काही असू दे, रेफ्रिजरेटरमध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस त्याला आपण जर का रूम टेम्परेचरला आणून ठेवलं तर त्याच्या आउटर सरफेसला ड्रॉपलेट्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. मग ते ड्रॉपलेट्स कसे काय तयार होत असतील
तर आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, ज्यावेळेस आपण ती बॉटल बाहेर आणून ठेवतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय असतं, खूप कोल्ड असतं बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा. ओके, आपल्या एअरच्या टेम्परेचरपेक्षा. एअरमध्ये जे वॉटर वेपर्स प्रेझेंट असतात ते त्या बॉटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की त्या बॉटलचं जे टेम्परेचर कोल्ड असतं त्यामुळे काय होतं, त्या वॉटर वेपर्सचं कन्व्हर्जन वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं आणि मग आपल्याला ते वॉटर ड्रॉपलेट्स बघायला मिळतात. ओके, आपल्याला काय वाटतं, त्या बॉटलमध्ये जे वॉटर प्रेझेंट आहे ते बाहेर येते, पण तसं नसून हवेमध्ये जे वॉटर वेपर्स प्रेझेंट आहेत ते कोल्ड झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. ओके, आता उगाचच ते येणार आहेत का, जादूनी येणार आहेत का तिथे वॉटर ड्रॉपलेट्स, असं नाही आहे. तर हवेमध्ये वॉटर वेपर्स प्रेझेंट असतात, हे आपण ह्या एक्सपेरिमेंटवरून सांगू शकतो. ओके, सेकंड एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे, विंटर्समध्ये ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपली जी व्हेकल असते त्या व्हेकलचे जे ग्लास असतात, काच असते, त्या काचेवरती सुद्धा आपल्याला ड्रॉपलेट्स बघायला मिळतात, त्याला आपण ड्यू म्हणतो. ओके, आणि त्याचबरोबर विंटर्समध्ये जे झाडं असतात त्या झाडांवरती सुद्धा छोटे छोटे ड्रॉपलेट्स पडलेले असतात. मग ते कशामुळे, तर ड्यू टू रिड्यूस टेम्परेचर, विंटर्समधलं जे रिड्यूस टेम्परेचर असतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एअरमधले वॉटर वेपर्स येतात आणि त्याचं कन्व्हर्जन वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. ओके, सो फ्रॉम दिस एक्झाम्पल वी कॅन से दॅट वॉटर वेपर्स आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.